श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 29. दितीचा वंश. ब्रह्मदेव म्हणतात, पूर्वी मी कश्यपाला सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केल्यावर त्याने गजाननाच्या कृपेने आपल्या 4 स्त्रियापासून अनेक प्रकारची स्थावर जंगम सृष्टी निर्माण केली. त्या स्त्रियांमध्ये दिती व अदिती या श्रेष्ठ होत्या. एके दिवशी सायंसंध्येची वेळ झाली असता दिती कश्यपाच्या जवळ आली व कामातुर होऊन त्याच्याकडे भोग मागू लागली. परंतु सायंकाळ झाली असल्याने भोग देण्यास ती वेळ योग्य नाही व भोग दिल्यास संतती चांगली होणार नाही असे त्याने दितीला परोपरीने सांगितले. पण ती कामविव्हल झाल्याने पतीचे मुळीच ऐकेना. तेव्हा कश्यपाने तिची इच्छा पूर्ण केली. पुढे दितीला 2 पुत्र झाले. त्यांची नावे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू अशी होती. ते मोठे झाल्यावर त्याने पित्यापासून शंकराचा पंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला व रानात जाऊन त्या पंचाक्षरी मंत्राचा जप करीत शंकराची अनेक वर्षे आराधना केली. त्यामुळे शंकर प्रसन्न होऊन त्यांना वर देण्यासाठी त्यांच्यासमोर आले. तेव्हा त्यांनी आपणास कोणापासूनही व कोणत्याही प्रसंगी दिवसा किंवा रात्री पृथ्वीवर किंवा स्वर्गी मरण येऊ नये असा वर शंकरापासून मागून घेतला. शंकराने तो त्यांना दिल्यावर ते प्रथम स्वर्गात गेले व इंद्राला पळवून लावून स्वर्गाचे राजे झाले. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा एक पुत्र झाला. तो महाविष्णू भक्त होता. तो विष्णूची भक्ती करतो म्हणून त्याच्या बापाने अनेक प्रकारे छळ केला. तो छळ पाहून त्या दुष्टाचा नाश करण्यास श्री विष्णूने नृसिंह रूप धारण करून संध्याकाळी दाराच्या उंबरठ्यावर त्याचा वध केला. प्रल्हादाला विरोचन नावाचा एक पुत्र होता. विरोचनाने सूर्याची उपासना करून त्यास प्रसन्न करून घेतले. तेव्हा सूर्याने त्यास एक दिव्य मुकुट दिला व जोपर्यंत हा मुकुट तुझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत तुला मृत्यू नाही असा वर दिला. नंतर त्याने सर्व त्रिभुवन आपल्या बलाने जिंकून घेतले. तेव्हा त्याचे पारिपत्य करण्याची देवास चिंता उत्पन्न झाल्याने श्री विष्णूने सुंदर स्त्रीचे रूप घेतले व त्याच्याशी जाऊन त्याला मोहित केले. मग एके दिवशी अभ्यंग स्नानाचे निमित्ताने तिने त्यास तेल लावून आंघोळीस नेले असता त्याचे डोके मुकुटविरहित उघडे पाहून जोरात दाबले व त्याच्या डोक्याचे तुकडे तुकडे केले. त्यामुळे विरोचनाचा अंत झाला. विरोचनाचा पुत्र बली हा होय. अध्याय 30. वामन अवतार. एकदा महाविष्णू भक्त बली याने आचार्य शुक्राचार्य यांना बोलावून त्याचे पूजन केले व तो त्यांना म्हणाला, अहो गुरुदेव, इंद्र हा एकटाच स्वर्गाचे राज्य भोगतो, पण त्यातील थोडेसेही राज्य आमचा तो भाऊबंद असूनही आम्हास देत नाही, तर यावर उपाय काय? शुक्राचार्य म्हणाले, हे राजा, तुझ्या पूर्वजांनी इंद्रपद मिळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले, पण त्यांना त्यात यश आले नाही. जो कोणी 100 यज्ञ करील त्याला इंद्रपद प्राप्त होते. म्हणून तू 100 यज्ञ कर व या सरळ मार्गाने स्वर्गाचे राज्य प्राप्त करून घे. या उपदेशाप्रमाणे बलीने वशिष्ठ, भृगू वगैरे ऋषीस बोलावून यज्ञास प्रारंभ केला. त्या ऋषींनी पूर्व दिशा साधून यज्ञकुंडीत स्थापिली. नंतर त्यांनी मातृकांची, मंडप देवतांची स्थापना केली व बलीने शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्या पत्नीसह यज्ञाची दीक्षा घेतली. ब्राह्मणांनी पूर्वांगे करून झाल्यावर वेदांच्या व सूत्रांच्या वाक्यांच्या अनुरोधाने पशूंचे अलंबन केले आणि प्रत्येक देवतेला त्या त्या देवतेच्या मंत्राने आहुती दिली. नंतर वशिष्ठादी महर्षींनी अग्नीमध्ये वसोरधारा ओतून यज्ञ समाप्त केला व बली व त्याची पत्नी या दोघांना रथात बसून आपले प्रधान व प्रजाजन यांच्यासह वाद्यांचा गजर करीत अवभृत स्थानाला गेले. त्यावेळेस ब्राह्मण मंडळी वेदघोष करीत व सामगायन गात होते. स्नान करून परतल्यावर बलीने ब्राह्मणांना महावस्त्रे व सुवर्णदान देऊन संतुष्ट केले. बलीने अशा रीतीने 99 यज्ञ यथासांग पार पाडल्यावर स्वर्गात इंद्राला आपले पद जाण्याची भीती वाटू लागली व तो मोठ्या काळजीत पडला. तेव्हा त्याने क्षीरसागरवासी महाविष्णूचे स्मरण केले व आपले संकट त्यास सांगितले. तेव्हा विष्णूने त्यास अभय देऊन तो स्वतः अदितीच्या पोटात गर्भरूपाने जाऊन राहिला. 10 महिने पूर्ण झाल्यावर अदितीला पुत्र झाला. तेव्हा विष्णूने आपले स्वरूप प्रकट करून तो कश्यप व अदितीला म्हणाला, पूर्वी तू तपश्चर्या करून माझा जन्म तुझ्या उदरी व्हावा असा वर माझ्याकडून प्राप्त करून घेतला होतास. त्याप्रमाणे मी भूभार कमी करण्यासाठी तुझ्या पत्नीच्या पोटी अवतार धारण केला आहे. इतके बोलून त्याने बालभाव धारण करून रडायला सुरुवात केली.
नंतर कश्यपाने त्याचे नाव वामन असे ठेवले. पुढे काही वर्षांनी व्रतबंध वगैरे सर्व संस्कार केले. अध्याय 31. बळी पाताळात जातो. कश्यपाने वामनाकडून 4ही वेदांचे यथासांग अध्ययन करून घेतले. एके दिवशी वामनाने पित्यास विचारले, हे तात, इंद्राचे संकट निवारण्यासाठी कोणता उपाय करावा हे आपण सांगा. कश्यप म्हणाला, मी तुला सर्व सिद्धिदायक गजाननाचा षडाक्षर मंत्राचा उपदेश करतो. तू तपश्चर्या करून गजाननास प्रसन्न करून घे, म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पित्याकडून मंत्रोपदेश घेतल्यावर वामन विदर्भ देशात आला व त्याने एक सुंदर निसर्गरम्य स्थान पाहून पद्मासन घालून तपश्चर्येस प्रारंभ केला. 1 वर्षपर्यंत निराहारी राहून षडाक्षर मंत्राचा जप करून तपश्चर्या केल्यावर गजाननाने प्रसन्न होऊन त्यास इच्छित वर दिला. वर मिळाल्यावर वामनाने तिथे एक सुंदर देवालय बांधले व त्यात काश्मीरी पाषाणाची गजाननाची मूर्ती स्थापन केली. त्यानंतर तो आपल्या घरी आला असता त्याला बलीच्या यज्ञास जाण्याची आज्ञा कश्यपाने केली. त्याप्रमाणे तो बलीच्या यज्ञमंडपात आला असता वामनाची कटीसूत्र, मेखला, कृष्णाजीन व दंडकमंडलू धारण केलेली बटूमूर्ती पाहून तेथील लोकांना मोठे कौतुक वाटले. बलीने त्याला सामोरे जाऊन उच्चासनावर आणून बसविले व त्याची मनोभावे पूजा केली व आगमनाचे कारण विचारले. तेव्हा तो बटूरूपी वामन बलीस म्हणाला, हे राजा, मी अनाथ आहे व मला राहावयास जागा नाही. याकरता तुझ्याजवळ मला राहण्याची 3 पावले भूमी मागावयास आलो आहे. तरी कृपा करून मला माझ्या 3 पावले जमीन दे. त्याप्रमाणे राजाने जमीन देण्याचा संकल्प करण्याची तयारी केली. तेव्हा त्याचा गुरु शुक्राचार्य बलीस म्हणाला, हे राजा, तू या बटूरूपी विष्णूस ओळखले नाहीस. हा आपल्या 3 पावलांनी सारे ब्रह्मांड व्यापून टाकेल. याकरता तू या बटूला 1 पाऊलही भूमिदान देऊ नकोस. हे शुक्राचार्याचे भाषण ऐकूनही बलीने आपला विचार बदलला नाही. त्याने उदकाची झारी घेऊन भूमिदान देण्याचा संकल्प करण्यास सुरुवात केली. तेव्हा शुक्राचार्याने लघुरूप धारण करून तो त्या झारीच्या मुखात येऊन बसला. हे वामनाने जाणून व झारीतून आता उदक येणार नाही म्हणून एक दर्भाची काडी त्या झारीच्या मुखात घातल्याबरोबर त्यात बसलेल्या शुक्राचार्याच्या डोळ्यात ती रुतली व त्याचा एक डोळा फुटला. तो बाहेर आला तेव्हा त्या झारीतून वामनाचे हातावर उदक टाकून बलीने आपला दानसंकल्प पूर्ण केला. उदक हातावर पडल्यावर वामनाने 1 पाऊल टाकून सर्व पृथ्वी, दुसऱ्या पावलाने ब्रह्मांड व्यापले व ते सर्व व्यापून टाकल्यावर त्याला 3रे पाऊल कोठे टाकू असा प्रश्न पडला. त्याने हा प्रश्न बलीस विचारला असता बलीने नम्रभावाने मस्तक पुढे केले. तो बटूस म्हणाला, हे देवादिदेव, 3रे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवून दान पूर्ण केल्याचे समाधान मला द्या. त्यावेळी वामनाने त्या महाविष्णू भक्त बलीचे मस्तकावर आपला 1 पाय टाकला व बलीस खाली पाताळास दाबले. त्यास पाताळाचे राज्य देऊन मी सदैव तुझ्या सन्निध राहीन असा वर दिला. यानंतर गजाननाला शमी किती प्रिय आहे याची कथा मी तुला सांगतो, ऐक. अध्याय 32. प्रियव्रताची गोष्ट. ब्रह्मदेव सांगतात, मी जो इतिहास सांगणार आहे तो स्वतः गजाननाने प्रियव्रताला सांगितला होता. एके दिवशी गजाननाला शमी प्रिय का असा प्रश्न पार्वतीने शंकराला केला असता भगवान म्हणाले, पूर्वी प्रियव्रत या नावाचा एक धर्मात्मा होऊन गेला. त्यास कीर्ती व प्रभा या नावाच्या 2 स्त्रिया होत्या. प्रभेवर त्याचे जास्त प्रेम होते म्हणून तो नेहमी तिच्याबरोबर क्रीडा करीत असे. काही दिवसांनी प्रभेस पुत्र झाला. राजाने विधिपूर्वक त्याचे नाव पद्मनाभ असे ठेवले. पुढे तो पुत्र मोठा झाला. त्याचे पांचाल देशाच्या राजकन्येशी मोठ्या थाटाने लग्न करून दिले. प्रियव्रताची मोठी भार्या कीर्ती एकदा राजाचे पाय तेलाने चोळण्यास गेली असता प्रभेने सवतीमस्तराने कीर्तीला जोरात 1 लाथ मारून तेथून हाकून दिले. त्या अपमानाने ती दुःखित होऊन विष प्राशन करून या देहाचा अंत करावा असा विचार करू लागली. तेव्हा तिथे देवत नामक पुरोहित आला. त्याला राणीची स्थिती पाहून वाईट वाटले व त्याने तिला उपदेश करून गजाननाच्या उपासनेचा मार्ग दाखविला. तेव्हा कीर्तीने त्याचा उपदेश ऐकून ताबडतोब मंदार वृक्षाच्या काष्टाची कोरून एक सुंदरशी गणेश प्रतिमा तयार केली व तिच्यासमोर बसून तिने गजाननाची स्तुती करून पूजा केली. अशा रीतीने राणीने गजाननाच्या उपासनेस प्रारंभ केला. अध्याय 33. कीर्ती राणीचे पुण्य.
राणी रोज निष्ठेने पूजा अर्चा व उपासना करीत असता ज्येष्ठाच्या महिन्यात एके दिवशी तिच्या दासी पूजेसाठी दुर्वा आणायला गेल्या असता त्यांना कोठेही दुर्वा मिळाल्या नाहीत. म्हणून त्याने शमीची पाने आणून राणीस दिली. तेव्हा कीर्तिराणीने जोपर्यंत दुर्वा मिळणार नाही तोपर्यंत भोजन करायचे नाही असा पण केला व दासीने आणलेली शमीची पाने गजाननास वाहिली. तेव्हा गजाननाने तिला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, तू शमीच्या पानाने माझी पूजा केलीस म्हणून मी तुझवर प्रसन्न झालो आहे. तुझा पती यापुढे तुझवर प्रेम करील व त्यापासून माझी भक्ती करणारा तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेव. 4थ्या वर्षी तो तुझा पुत्र विषप्रयोगाने मरण पावेल. तेव्हा त्याला गृत्समद ऋषी आपल्या सामर्थ्याने पुन्हा जिवंत करेल. नंतर तो दीर्घकाळ सुखाने राज्य करेल. काही दिवस गेल्यानंतर प्रभास राणीस महारोग जडला. त्यामुळे राजाची ती धाकटी राणी नावडती झाली व कीर्ती त्यास आवडू लागली. तो तिच्याजवळ भोगविलास करू लागला. काही दिवसानंतर कीर्ती राणीस मुलगा झाला. गजाननाने साक्षात्कारात सांगितल्याप्रमाणे त्या पुत्राचे नाव क्षिप्रप्रसादन असे ठेवले. क्षिप्रप्रसादन हा पट्टराणीचा पुत्र असल्याने राजा त्यास राज्याभिषेक करील म्हणून प्रभाराणी आपल्या वडील सवतीच्या मुलाचा मत्सर करू लागले. मत्सर वाढता वाढता क्षिप्रप्रसादन ज्यावेळी 4 वर्षाचा झाला त्यावेळी प्रभाराणीने एके दिवशी दही भातात विष घालून त्याला दिला. भात खाल्ल्यावर त्याच्या शरीरात विष भिनू लागले व तो गडबडा लोळून डोळे फिरवू लागला. हे पाहून राजाने वैद्याकडून त्यास पुष्कळ उपचार केले, पण त्याचा काही उपयोग न होता क्षिप्रप्रसादन गतप्राण झाला. आपला पुत्र मेला हे पाहून कीर्तिराणीस अपार दुःख झाले व तिने आपल्या मुलाचे कलेवर हातात घेऊन गावाबाहेर 4 कोस दूर आली व जमिनीवर बसून पुत्राचे प्रेत मांडीवर घेऊन शोक करीत गजाननाचे स्तवन करू लागली. तेव्हा त्या वाटेने महान गणेश भक्त बृहस्पत ऋषी जात होते. त्यांनी तिला पाहिले तेव्हा त्यांना तिची फार करुणा आली व ते तिला म्हणाले, तुला तुझा पुत्र पूर्ववत जिवंत व्हावा अशी इच्छा असेल तर मी तुला एक उपाय सांगतो. त्यावर राणीने सांगितले, महाराज आपण जो उपाय सांगाल तो मी आनंदाने करीन. तेव्हा ते म्हणाले, हे राणी, पूर्वी तू तपश्चर्या करीत असता एके दिवशी शमीची पाने गजाननास अर्पण केली होतीस. त्यामुळे तुला जे पुण्य मिळाले आहे ते या तुझ्या मुलास दिलेस तर हा पूर्ववत होईल. हे ऐकून राणीला अत्यानंद झाला व तिने तिथल्या तिथे संकल्प सोडून आपले शमीपूजनाचे पुण्य राजपुत्रास दिले. तेव्हा तो झोपेतून जागे होतो त्याप्रमाणे डोळे चोळीत उठून बसला. हे पाहून तिने त्या मुनीचे पाय धरले व त्यास शमीचे महात्म्य काय ते सांगावे अशी विनंती केली. तेव्हा गृत्समद तिला म्हणाला, ज्या शमीचे नुसते नाव घेतल्यावर अनंत पापांचा नाश होतो त्यासंबंधी नारद व इंद्र यांचा जो संवाद झाला तो ऐक. अध्याय 34 मंदारास शाप. एकदा नारद इंद्रलोकी गेले असता इंद्रास म्हणाले, वितिहोत्र नगरामध्ये औरस या नावाचा एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याला सुमेधा नावाची पतिव्रता स्त्री होती. तिच्यापासून त्या दोघांना कन्या झाली. त्यांनी तिचे नाव शमिका असे ठेवले. एकुलती एक कन्या असल्याने शमिका त्या दोघांची आवडती होती. तिचा कोणताही हट्ट पिता पूर्ण करी. ती जेव्हा 7 वर्षाची झाली तेव्हा तिचा पती औरस तिच्यासाठी वर शोधू लागला. त्यावेळी धौम्य ऋषीचा पुत्र मंदार हा शौनक ऋषीकडे विद्याभ्यासासाठी राहत होता. तो फार विद्वान व तेजस्वी आहे असे त्यास समजल्याने आपली कन्या त्यास विवाह करून अर्पण केली. तेव्हा मंदार पत्नीसह आनंदाने आश्रमात राहू लागला. एके दिवशी भृशुंडी ऋषी मंदाराच्या आश्रमात आले असता मंदार व त्याची पत्नी ही दोघे त्याचे विचित्र रूप पाहून त्यांना हसली. त्यामुळे ऋषींना फार राग आला व तुम्ही मला विनाकारण हसलात म्हणून तुम्हाला वृक्षयोनी प्राप्त होईल व तुम्हास पक्षीसुद्धा शिवणार नाही असा शाप दिला. तोच ते दोघेही वृक्ष झाले. मंदाराचा मंदार वृक्ष व सुमेधेचे शरीर शमीचेच झाड झाले. त्या वृक्षांना काटे असल्याने पक्षी त्या झाडावर येईनात. त्यांना 1 महिना झाला. शौनक ऋषी आपला शिष्य मंदार हा परत येईना म्हणून फार काळजीत पडले व त्याचा शोध घेण्यास औरस ब्राह्मणाच्या घरी गेले, पण तेथेही मंदार नव्हता. नंतर त्यांनी त्या दोघांचा पुष्कळ शोध घेतला, पण ती दोघे त्यांना कोठेही सापडली नाहीत. शेवटी शौनकाने आपली ज्ञानदृष्टी लावून पाहिली तेव्हा मंदार व सुमेधा यांचे अनुक्रमे मंदार वृक्ष व शमी वृक्षामध्ये रूपांतर झाले असे कळले. हे सर्व भृशुंडीच्या शापाने झाले आहे असे दिसले. तेव्हा शौनकाने व औरसाने त्यांचा उद्धार करण्यासाठी 12 वर्षे गजाननाच्या षडाक्षर मंत्राने तपश्चर्या केली.
अध्याय 35 मंदाराचे महात्म्य. 12 वर्षे तपश्चर्या झाल्यावर शौनकास व औरसास गजानन प्रसन्न झाला. दशभुजा धारण करून त्याने तेजस्वी रूपाने त्यास दर्शन दिले. तेव्हा त्याने स्तोत्र रचून अनन्य भावाने त्या दशभुजा गणपतीची स्तुती केली. तेव्हा गजाननाने त्यांना वर मागण्याची आज्ञा केली व त्यांनी केलेल्या स्तोत्रास कुजन्मनाशन स्तोत्र असे नाव देऊन जो त्याचे नित्यपठन करील त्या 6 महिन्याचे आत मोठे वैभव प्राप्त होईल असा वर दिला. औरस व शौनक यांनी पूर्वी झालेली सर्व हकीकत गजाननास सांगितली व मंदार व शमिका यांना पूर्वदेह प्राप्त व्हावा असा वर मागितला. तेव्हा गजानन त्यास म्हणाला, माझा परमभक्त भृशुंडीचा शाप वृथा जाणार नाही, पण मी आजपासून मंदार वृक्षाच्या मुळाशी वास करीन व हा वृक्ष साऱ्या त्रिभुवनात पूज्य होईल. जो कोणी मंदार वृक्षाखाली माझ्या मूर्तीची स्थापना करून शमीपत्रे व दुर्वांकुराने माझी पूजा करील त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन असा वर देऊन गजाननाने त्या मंदार वृक्षाखाली वास्तव्य केले. त्यावेळेपासून गजाननाला शमी प्रिय आहे. येथेच आपला 35वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी हीच गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.